ते ट्रायपॉड स्टँड आणलं म्हणून मी एकदम खुश झाले होते आणि जोपर्यंत तो व्यवस्थित सेट केला आणि मग त्यानंतर स्वयंपाकाची तयारी चालू केली आणि ही होती वेळ संध्याकाळची. आदल्या दिवशी संध्याकाळी हा ट्रायपॉड मी घेऊन आले होते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी लावून मी जेवणाची तयारी चालू होती माझी. आणि सकाळच्या जेवणामध्ये मी म्हटलं बुर्जी वगैरे करायची आणि रात्रीचंच ट्रायपॉड बुर्जीसाठी टाकलेला आहे कांदा, टमॅटो, लाल तिखट आणि मग चांगला कांदा परतून घेतला आहे आणि त्याच्यातच लाल तिखट, हळद, मीठ वगैरे टाकून घेतलं आणि अंडी टाकले आणि मस्त मिक्स करून घेतलं आणि त्याच्यातलं पाणी सुटेपर्यंत म्हणजे तेल सोडेपर्यंत हलवून घेतलं, चांगलं मिक्स करून घेतलं आणि त्यानंतर मग मस्त चपात्या करून घेतल्या आणि चपाती बुर्जी छान झाली होती. खूप सुंदर चव होती, आली होती तिखट अशी. लाल तिखट, कोल्हापुरी लाल तिखट घालून केलं होतं भाजी. आणि त्यानंतर मग माझ्या ह्या बाकीचा ते कसं सेट करायचं किंवा काय हे मला लक्षात येत नव्हतं, त्यामुळं असंच लावून दिलेलं आहे मी म्हणजे जसं होतं येत. त्याच दिवशी सकाळी ही दुसऱ्या दिवशी सकाळी ही मी पितळीची भांडी घासायला काढली होती आणि हे स्वच्छ पितांबरीनं घासून घेतली आणि पितांबरीनं छान निघाली भांडी स्वच्छ. आणि कसं 1-8 दिवसांनी मी घासून घेते पितांबरीनं, म्हणजे चांगली निघतात ताटं वगैरे. पितांबरीनं आरतीचं ताट वगैरे छान निघालं आणि मग बाकीचं स्वयंपाकाची तयारी परत करायची होती. मग स्वयंपाकाला गवार आणि भाजी, चपाती, डाळ वगैरे असं करणार होते. आणि हे ट्रायपॉड लावून खरंच माझं काम थोडंसं सोपंच झालं होतं. आणि मग इथं मी भाजी चिरून घेतली. देवाची भांडी सगळी घासून घेतली आणि त्यानंतर मग बराच वेळ लागला धुवायला, कारण 8 दिवस गेले होते त्याच्यामुळे वेळ लागला.
प्रत्येकीचीच करण्याची पद्धत वेगवेगळी असते आणि मी ज्या पद्धतीनं आता एवढे वर्ष करत आले त्या पद्धतीनंच करते आणि ज्या गोष्टी मला जितकं जमतं त्या पद्धतीनं मी करत राहते. आणि कसं असतं एखाद्या आपण अंगवळणी पडलेल्या ज्या सवयी असतात त्या आपण खरंच बदलू नये, कारण त्या बदलल्या तर खूप आपल्याला त्रासही होतो त्या गोष्टींचा. त्यापेक्षा आपण जसं आहोत तसंच राहिलेलं बरं असतं. आणि खरंच आपल्याला काही गोष्टींची आवड असते, कोणाला सामाजिक कार्य करण्याची आवड असते, तर कोणाला जेवणाची आवड असते, तर कोणाला काय. पण घर सांभाळून बाकीच्या पण गोष्टी करत राहिलेल्या खूप चांगलं, कारण आपल्याला प्रत्येक स्त्रीमध्ये असा काहीतरी गुण असतो की तिनं मुलांना मोठं करत बाकीच्या पण गोष्टी तिला बऱ्याच जमत असतात आणि त्या तिनं केल्या पाहिजेत. कारण घर आणि मूल आणि चूल एवढंच नाही आहे, बाकीच्या पण तिला कर्तृत्व हे पण तिच्यात भरलेले असतात गुण. त्यामुळं तेही तिनं करत राहिलं पाहिजे. फक्त एवढंच की आपल्या घरासाठी काही त्या गोष्टींचं नुकसान नाही झालं पाहिजेत, एवढंच करत तिनं केलं तरी बास आहे. आणि तिची स्वतःची तब्येतसुद्धा आपली स्वतःची सांभाळून केलं तरी खूप झालं. पण काहीतरी प्रत्येकीत असा गुण असतो की कारण आपण एवढंच नाही की आईकडे आपण म्हणजे नुसतं जेवण केलं आणि झालं. काहीतरी आपण लहानपणापासून काही अनुभव घेत आलेलो असतो, काही गोष्टी शिकत आलेलो असतो. त्यामुळे असे बरेच आपल्यात कलागुण पण असतात जे आपल्या प्रत्येक स्त्रीमध्ये लपलेले असतात. ते आपण करत राहिलेले बरे असतात आणि चांगलं असतं त्या गोष्टी. कारण पुरुष लोकांना बघा कसं बाहेर गेलं मित्र सर्कल किंवा बाकीच्या गोष्टी त्यांच्या कला जे काही आहेत त्यांच्या आवडीनिवडी ते बरोबर जोपासत असतात. पण प्रत्येक स्त्रीला हा वेळ मिळत नाही या गोष्टीतून. त्यामुळं तिनंही त्या गोष्टी करत राहिल्या पाहिजेत. मी तर म्हणते आता मी गावी गेले होते तर गावी बघितलं तर की प्रत्येक स्त्रिया ह्या म्हणजे घर सांभाळून बाकीचं पण आवड निवड हे करत असतात. मग शहर ठिकाणी असं का नाही, पण शहरातही करत राहावं. कारण गावाकडच्या बायका जर तुम्ही घर सांभाळून परत नोकरी बाकीचं पण व्यवसाय किंवा काहीही गोष्टी करत करत त्या बरंच काही करत आहेत. त्यामुळं मला असं वाटत नाही की आपण एक तर एक धरून राहिलं पाहिजे, सगळ्याच गोष्टी करत गेल्या पाहिजेत जेणेकरून आपल्या माझा व्हिडिओ कलागुणांना पण वाव आवडल्यास मिळतो. लाईक करा, शेअर करा, आणि मला खूप सबस्क्राईब आवडलं करा. ते म्हणजे गावच्या आता तोपर्यंत इतके वर्ष काळजी मी घ्या. जात आहे ते टेक केअर. जात होते, पण बाय कसं मी बाय. शेतात गेलं की आमच्या शेतातल्या घरातच तिथं थांबायचं आणि यायचं असं होत होतं. आता मुलांच्यामुळं मी गावात म्हणजे जाणं झालं माझं आणि बरंच काही मला तिथं आता कधी गेले तर यात्रेलाच वगैरे गावात जाणं व्हायचं फक्त देवाजवळ, आणि तिथून पुढं मग जाणं व्हायचं नाही. पण ज्या वेळेला गेले त्यावेळेला असं लक्षात आलं की बऱ्याच स्त्रिया म्हणजे कुठल्याच गोष्टीचं हे न करता प्रत्येक गोष्टीत भाग घेणं किंवा काही ह्या गोष्टी करत असतात.